नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या माझ्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे मंगळवार, तर मंगळवारची मी देवपूजा कशा प्रकारे करते तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर कृपया आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी घर स्वच्छ पुसून घेतलं। घर पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, गोमूत्र टाकलं आणि संपूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलं। त्यानंतर बाहेरचा उंबरठा हा सुद्धा स्वच्छ गोमूत्र टाकून पुसून घेतला आणि नंतर हळदीचं लेपन केलं। म्हणजेच पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ते पूर्ण उंबरठ्यावरती ते पाणी शिपडलं आणि असं त्याच्यावरती ते हात फिरवून घेतला। तर अशा प्रकारे मी हळदीचं लेपन केलं, कारण जास्त हळद टाकली नाही, थोडीशी हळद टाकली आणि संपूर्ण उंबरठ्यावरती ते पाणी फिरवलं। त्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढली बाहेर, कारण ही माझी रोजची जी नित्य नियम आहे की उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आणि दरवाजा पुसल्यानंतर मग छोटीशी रांगोळी काढायची। दोन्ही बाजूला स्वस्तिक किंवा फुलं हा माझा नित्य नियम आहे आणि सकाळ संध्याकाळ उंबरठ्याजवळ दिवा लावायचा आणि त्याच्या बाजूला अगरबत्ती लावायची उंबरठ्याजवळ, हा माझा रोजचा नित्य नियम आहे। तर ही कामं झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली। तर माझ्याकडे जास्त मी देव ठेवत नाही, कारण कसं असते माहिती आहे, आपण जर जास्त देव ठेवले तर तेवढे नित्यनियमाने त्याची पूजासुद्धा झाली पाहिजे। तर हे एका प्लेटमध्ये मी तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती 7 पिवळी कवडी ठेवली, कारण पिवळे कवळे माता लक्ष्मीला आवडती वस्तू आहे। कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत। असं म्हणतात की ज्या घरामध्ये, देवघरामध्ये कवड्यांची माळ म्हणा किंवा 7, 5 अशा कवड्या आपल्या देवघरामध्ये असतात तर तिथं माता लक्ष्मी सदैव वास करते। पैशाची कमतरता कधीही भासत नाही, कितीही संकट आले तरीही त्याच्यातून मार्ग आपल्याला हा मिळतोच। आणि श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र मी हे धनतेरसच्या दिवशी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप छान असा चांगला अनुभव मला आलेला आहे। आणि कमलगट्ट्याची माळ ही मी श्रीयंत्रावर ठेवलेली आहे। आणि हे बघा, गौमाता आहे आणि गौमाताच्या समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मी ठेवते आणि नर्मदेश्वर शिवलिंग आहे, कारण मी याच्या आधी पण तुमच्यासोबत देवपूजा मी शेअर केलेली होती, तर त्याच्यामध्ये संपूर्ण देव मी दाखवलेले आहेत। आणि प्रभू श्रीरामाचे फोटो आहे, हा मी रामनवमीच्या दिवशी पूजा करून देवघरामध्ये स्थापना केली। आणि त्याआधी मी जो पिवळा कपडा मी आथरलेला आहे, तर माझ्या देवघरामध्ये मी पिवळा कपडाच आथरते देवाला आसन, कारण सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते। आणि आपल्या कुलदेवतेची टाक किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये पाहिजे, आपल्या गुरूंचा फोटो। आणि अशा प्रकारे तर माझ्याजवळ आमच्या कुलदेवतेची टाक आहे, कारण आमची कुलदेवता जगदंबा माता आहे। तर जगदंबाचा टाक माझ्याजवळ आहे चांदीचा। तर प्रत्येक मंगळवारी आणि मंगळवार उपास असतो, कारण मंगळवार उपास हा आपल्या कुलदेवतेचा उपास मंगळवार हा पकडलाच पाहिजे। घरातील एका व्यक्तीने तरी मंगळवार हा उपास केलं खूप चांगलं असतं, कारण मी जर मंगळवार उपास सोडला आणि केला नाही ना तर मला असे म्हणजे स्वप्नामध्ये देवी देवता दिसतात। आणि एकदा मी असेच मंगळवार सोडले होते, कारण खूप वर्ष म्हणजे 10-15 वर्षा अगोदरची गोष्ट आहे आणि जीवनामधील संकट संपतच नव्हते, एक संकट गेलं की दुसरं असं सारखं येतच होतं, म्हणून मी रागारागाने सगळे उपास सोडले होते, मंगळवार पण सोडला होता। तर मग माझ्या स्वप्नामध्ये खूप साऱ्या बायका आलेल्या आणि त्याच्यामध्ये एक जण होतं, ते पारायण करत होते आणि मी तिला विचारलं की माझ्या समस्यांना संपतच नाहीत, सारखे ना संकट येतच राहतात, काही ना काही तकलीफ परेशानी माझ्या मागे चालूच असते। तर मग तिने मला सांगितलं होतं की तू मंगळवार कशाला सोडलेस, तू मंगळवार धर आणि तुझं सगळं काही चांगलं होईल, थोडा वेळ लागेल पण चांगलं होईल। आणि किती 15 वर्ष झालेत मला मंगळवार असतात आणि मी मंगळवार सोडत नाही। मंगळवार आणि गुरुवार मला असतात उपास, म्हणजे कंटिन्यू गुरुवार आणि मंगळवार उपास असतो।
तर गुरुवार आपल्या गुरुदेवतांचा आहे. आपलं गुरुबळ मजबूत होतं. गुरुवार उपास पकडल्यानं आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतं. आणि मंगळवार आपल्या कुलदेवतेचा आहे, तर मंगळवार हा उपास केलाच पाहिजे. घरातील एका व्यक्तीनं तरी करायचा. आणि त्याचप्रमाणे मंगळवारी काही सेवा असतात. आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप असतो, कुंजिका स्तोत्र असते. तर अशा प्रकारे ज्या सेवा आपण जर मंगळवारी केल्या तर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. आणि हा माझा अखंड दिवा चालूच असतो, कारण दिवा हा कंटिन्यू असते. आता किती 10 वर्ष झालेत माझा हा दिवा कंटिन्यू चालू असते. आणि आता माझी अशा प्रकारे देवपूजा झाली आहेत. तर देवघरामध्ये दक्षिणावरती शंख आहे आणि श्रीयंत्र आहे, तसंच भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, गणपती, गजानन महाराजची एक मूर्ती आहे छोटीशी. आणि हे बघा, अशा प्रकारे मी आपल्या मंगल कलशची स्थापना करते. कारण मंगळ कलशमधलं पाणी मी मंगळवारी किंवा शुक्रवारी बदली करते. आणि विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असली तर ते आपल्या कलशला लावायची. मंगळवारी बदली करायची किंवा शुक्रवारी बदली करायची, नाहीतर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही सुद्धा बदली करू शकता. तर अशा प्रकारे मी खायाची पानं आणलेली आहेत, म्हणजे विड्याची पानं मंगल कलशला. आणि मी एक त्याला छोटासा लाल कपडा आहे, नारळाला तो गुंडाळते. कारण अशाने काय होतं माहिती आहे, नारळनं ओलं राहतं आणि नारळाला एक छान सुंदर असा कोंब येतं आणि छान वाटतं कोंब आल्यानंतर. आणि मी अशा प्रकारे नारळ कलशावरती ठेवलेला आहे. आणि कारण काय होतं माहिती आहे, कपडा नाही लावला ना तर मग ते सुकून जातं नारळ आणि लवकर मग त्याला काय कोंब येत नाही, म्हणून मग मी असंच ठेवते. आणि अशा प्रकारे कलशामध्ये 1 रुपया, फुलं, अक्षदा सर्व ठेवलेलं आहे. आणि वाटी घेतली, त्याच्यामध्ये अक्षदा ठेवला आणि त्याच्यावरती नारळ ठेवलं. आता अशा प्रकारे कलशची स्थापना केली. स्वामींसाठी हार आणलेला आहे. म्हटलं आज मंगळवार आहे, मंगळवार गुरुवार स्वामींसाठी हार आणलेला आहे. आणि अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा असते. रोजच्या देवपूजेमध्ये हार, फुलं, हार एवढी आपल्याला नसतात. आपण कसं मंगळवार, शुक्रवार, गुरुवार अशा प्रकारे हार, फूल घेऊन येत असतो. आणि अशा प्रकारे गणपतीला पण दुर्वा आहेत, तर गणपतीला पण दुर्वा अर्पण केल्या. आणि महादेवाची पिंड आहे, तर एक बेलपत्र होतं जे याच्यामध्ये आलेलं, बेलपत्र पण सुद्धा महादेवाला अर्पण केलं. तर माझ्याकडे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आणि अशा प्रकारे माझ्याकडे जास्त देव मी ठेवत नाही, कारण काय माहिती आहे, आपण जास्त देव ठेवले ना तर तेवढी आपली नित्यनियमाने पूजा पण झाली पाहिजे. तर अशा प्रकारे माझ्याकडे देव आहेत. तर आजची मंगळवारची पूजा अशा प्रकारे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हाला पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. स्वामींचा खूप छान फोटो दिसतो ना, खूप वर्ष झाले या फोटोला. आणि हा फोटो ना सर्वांनाच आवडलेला आहे. असं वाटतं ना साक्षात स्वामी आपल्याकडे बघत आहेत, असं ना मला खूप छान असं या फोटोकडे बघितलं ना की एवढं प्रसन्न वाटतं ना, की असं वाटते खरोखरच स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि खूप छान वाटतं. जेव्हा मी हा फोटो थोडा छोटा करायला दिला होता ना, तेव्हा सगळेजण दुकानात जेव्हा जे फोटो घेणारे, विकत घेणारे आलेले ना, ते सर्व बोलत होते की हा फोटो आम्हाला द्या, हा फोटो आम्हाला द्या. म्हणजे मला बोलत नव्हते, दुकानदाराला विचारत होते की हा फोटो आम्हाला द्या म्हणून. आणि मी जेव्हा आणायला गेली ना तेव्हा ते मला सांगत होते की ताई तुमचा फोटो खूप छान आहे, आणि आम्हाला सगळे गिऱ्हाईक खास फोटो मागत होते. तर अशा प्रकारे हा स्वामींचा फोटो आहे. आणि प्रभू श्रीरामांचा फोटो आहे. प्रभू श्रीरामांचा दरबाराचा फोटो आहे. तर अशा प्रकारे बघा, हे माझ्या देवघरातले देव आहेत. तर भगवान श्रीकृष्णाला मी तुळस अर्पण केली आणि कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवलेली आहे. तर तुम्हाला कशी पूजा वाटली माझी नक्कीच मला कमेंट करून सांगा. हे माता लक्ष्मी, गणपती, कुबेर हा फोटो मी दिवाळीला आणलेला आहे आणि दूध नैवेद्य म्हणून अर्पण केलेला आहे. आणि हे बघा, तर अशा प्रकारे मी पूजा केली आणि कळसला वेणी घातलेली आहे आणि छोटीशी स्वस्तिक काढली. आणि हे बघा, कळसला मी वेणी घातली, गजरा घातला
तर सुंदर वाटतो ना. मंगळवारची पूजा, शुक्रवारची पूजा खूप छान वाटतं. आपण गुरुवारी अशा प्रकारे पूजा करतो, खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. एवढं प्रसन्न वाटतं ना की असं वाटते परमेश्वर आपल्या सदैव पाठीशी आणि सकारात्मक ऊर्जा राहते. आपण जर हळदीचं लेपन करतो, अशा प्रकारे देवपूजा करतो तर खूप छान असं वातावरण वाटते. तर तुम्हाला ही मंगळवारची पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा. तर हे बघा, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो आहे. हा आधी देवघरात होता, पण आता देवघरामध्ये फोटो मी प्रभू श्रीरामांचा ठेवला तर त्याच्यामुळे मग तो बसत नाही. तर हे बघा, स्वामींची मूर्ती आहे आणि बाजूला फोटो आहे. आणि अशा प्रकारे आजची माझी देवपूजा आहे. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.